नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आपण जे गुरुक्षेत्राचं पारायण करत आहोत याचं उद्यापन कधी आणि कसं करायचं. आता भरपूर जणांना उद्यापन कसं करायचं याविषयीची माहिती आहे, परंतु अजूनही भरपूर असे नवीन स्वामी सेवेकरी आहेत की त्यांना उद्यापन कसं करायचं हे माहिती नाही, किंवा स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण जे पारायण करत आहोत याचं उद्यापन कधी करायचं हे माहिती नसेल. तर आता बरेच जण केंद्रामधले स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुक्षेत्राचं पारायण करत असाल. बऱ्याच जणांनी घरी पारायण करत असाल. आता जे केंद्रात पारायण करणार आहेत त्यांना केंद्रामध्ये उद्यापन कसं करायचं, कधी करायचं, मांड्याळी कशी असते, किंवा तिथे आरती वगैरे, हे नैवेद्य, हे सर्व काही केंद्रातील आपले जे सेवेकरी असतात हे तुम्हाला माहिती देतीलच. त्या पद्धतीने तुम्हाला ते उद्यापन करायचं असतं. आता ज्यांनी घरी पारायण चालू केलेलं आहे त्यांनी उद्यापन कसं करायचं. तर बघा, आपण जे पारायण करतो त्याचं उद्यापन आपण 8व्या दिवशी करत असतो. आणि तर यावेळेस काय करायचं, आपल्याला 7व्या दिवशीच उद्यापन करायचं आहे. काही ठिकाणी 8व्या दिवशी उद्यापन केलं जातं. आता आपण स्वामी पुण्यतिथीनिमित्त जे गुरुक्षेत्र पारायण करणार आहोत याचं उद्यापन आपल्याला 7व्या दिवशीच करायचं आहे. तर 7व्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्याला आपलं वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे. स्वयंपाक करून घ्यायचा. शक्य झाल्यास आपल्याला स्वयंपाक करून वाचन पूर्ण करून नैवेद्य दाखवून आरती आपल्याला करायची आहे. आता प्रत्येकाला वाचन स्वयंपाक पूर्ण करता येईल असं तर नाही. मग तुम्ही 12च्या आतमध्ये तुम्ही स्वयंपाक करून घ्या. वाचन सकाळी उठून लवकर वाचून घ्या आणि तुम्ही 12च्या आत नैवेद्य दाखवून आरती करू शकतात. आता उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे. फक्त छोटे छोटे काही नियम आहेत, ते नियम आपण सर्वांनी पाळायचे आहेत. कारण आपण 7 दिवस हे पारायण करत असतो, नियम पाळत असतो, अगदी भक्तिभावाने विश्वासाने हे पारायण करत असतो. त्यामुळे उद्यापन देखील आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे. तर बघा, सर्वजण नवीन स्वामी सेवेकरी आहातच. त्याचप्रमाणे आपल्याला आणखीन नवीन स्वामी सेवेकरी जोडत जायचं आहे. तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. कोणी पारायण केलं आहे हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. 7व्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्या स्वामी समर्थांची पुण्यतिथी पण आहे. तर या दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी पण आहे, पारायणाची सांगता पण आहे. तर आपल्याला पारायणाचं उद्यापन देखील करायचं आहे. 7व्या दिवशी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्या दिवशी उद्यापन देखील करायचं आहे. मग सकाळी थोडंसं आणखीन लवकर उठावं लागेल, तर लवकर उठा. उंबरठा स्वच्छ करून दरवाजाच्या बाहेरचा परिसर स्वच्छ करा. हळदीचं उंबरठ्याला लेपन करा. हे शुभ मानलं जातं, शुभतेचं कारक मानलं जातं. यामुळे आपल्या घरात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता ऊर्जा येत नाही. चांगल्या गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे हळदीचं लेपन करावंच. छान अशी छोटीशी रांगोळी काढा. आंब्याचं पानाचं तोरण दरवाजाला लावा. शक्य झाल्यास हळदीचं स्वस्तिक मुख्य दरवाजावरती तुम्हाला काढायचं आहे. एक पंथी दिवा तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर लावा. तेलाचा लावा, तुपाचा लावा, तुळशीला दिवा लावा, अगरबत्ती लावा, धूप दीप दाखवून तुळशीची पूजा करून घ्या. तुमचं वाचन करून घ्या. देवघरातील पूजा छान करून घ्यायची. फुलांनी सुशोभित असं सर्वत्र करायचं. रांगोळी काढा, वाचन पूर्ण करा. त्यानंतर आपण जो स्वयंपाक करणार आहोत हा स्वयंपाक तुम्हाला पुरणपोळीचा केला तरी चालेल, किंवा वरण भाताचा केला तरी पण चालेल. आपल्याला यामध्ये फक्त श्रावणी घेवड्याची भाजी आवर्जून करायची आहे. मग स्वयंपाक तुम्ही कुठलाही करा, कांदा लसूण अजिबात वापरायचा नाही. तुम्ही आमटी करणार आहात, पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहात, आमटीमध्ये देखील कांदा लसूण तुम्हाला वापरायचा नाही. तर कांदा लसूण न वापरता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला 4 नैवेद्य बनवायचे आहेत. 4 नैवेद्य बनवायचे. आपण जी पूजा मांडणी केलेली आहे ना, तर आपल्याला या पूजेपुढे एक नैवेद्य ठेवायचा आहे. एक ग्रंथासाठी नैवेद्य करायचा. देवघरासमोर आपल्याला एक नैवेद्य ठेवायचा. आपल्या कुलदेवीसाठी एक नैवेद्य ठेवायचा. दत्तगुरूंसाठी ठेवायचा. स्वामी महाराजांसाठी ठेवायचा आणि एक ग्रंथासाठी ठेवायचा. तर बघा, असे नैवेद्य आपल्याला बनवायचे आहेत. यानंतर आपल्याला 2 छोटे छोटे, शक्य झाल्यास चाणक्या बनवायचे आहेत. 2 नैवेद्य बनवा, किंवा 2 नैवेद्य तुम्ही गाईसाठी बनवा. तो गाईला नंतर खाऊ घातला तरी पण चालतो. नैवेद्य दाखवल्यानंतर बघा, नैवेद्य दाखवताना आपल्याला नैवेद्य जे पान आहे ते पान किंवा ताट जे आहे ते पूर्ण भरायचं आहे. आपण जेवणासाठी जसं ताट भरून पूर्ण घेतो ना, तसंच नैवेद्याचं ताट आपल्याला पूर्ण भरून घ्यायचं. ताट ठेवण्यासाठी खाली पाट ठेवायचं आहे, किंवा नैवेद्याचं जे पान मिळतं, किंवा तुम्ही केळीचं पान घेतलं तरी पण चालेल, किंवा तुम्ही कापडी आसन जरी घेतलं नैवेद्याचं ताट ठेवण्यासाठी तरी पण चालेल. कधीही नैवेद्य जमिनीवर ठेवायचा नसतो. नैवेद्याचं ताट ठेवण्या अगोदर पाण्यानं भरीव चौकोन काढायचा.
मग नैवेद्याचं ताट ठेवायचं. त्यानंतर आपल्याला नैवेद्यावर प्रत्येक पदार्थावरती एक एक तुळशीचं पान ठेवायचं आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला प्रत्येक नैवेद्यात एक छोटासा ग्लास पाणी भरून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीचं पान घ्यायचं आहे, पाण्यात बुडवायचं आहे आणि नैवेद्याभोवती 3 वेळा फिरवायचं आहे. तर बघा, तुम्हाला गायत्री मंत्र म्हणत 3 वेळा हे पान फिरवून घ्यायचं आहे. पान स्वामींना अर्पण करायचं आहे. पुन्हा पान घ्यायचं, पुन्हा फिरवायचं. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं 3 वेळा म्हणायचं. हे तुळशीचं पान स्वामी समर्थांना तुम्हाला अर्पण करायचं आहे. नैवेद्य दाखवताना धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप विजला असेल तर पुन्हा लावून घ्या, समया लावून घ्या. बघा, स्वामी पुण्यतिथीचा दिवस आहे, तुम्हाला शक्य होईल तेवढी तुम्ही सजावट करू शकतात. यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला दत्तगुरूंना, स्वामी महाराजांना जेवायला येण्यासाठी विनंती करायची आहे, आग्रह करायचा आहे. त्यांना जेवायला आपल्याला बोलवायचं आहे. अगदी मनापासून त्यांना तुम्ही जेवायला आमंत्रण द्यायचं आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती करायची. आरती आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार 3, 4, 5 घेऊ शकतात. सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची आरती घ्यायची आहे. नंतर स्वामी महाराजांची आरती घ्यायची, दत्तगुरूंची, कुलदेवीची घ्यायची. तर अशा पद्धतीने 4 किंवा 5 आरत्या तुम्ही करू शकतात. आणि नंतर घालीन लोटांगण प्रार्थना म्हणायची आहे. आरती झाल्यानंतर आपल्याला आरती घरात सर्वत्र त्याचा धूर, कापराचा धूर सर्वत्र फिरवायचा आहे आणि त्यानंतर सर्वांना आरती द्यायची. आता आरती झाल्यानंतर आपल्याला ग्रंथ हा हलवायचा आहे. तर बघा, हा ग्रंथ आपल्याला हलवायचा. आता ग्रंथ कसा हलवायचा, तर आपल्याला ग्रंथाच्या समोर बसायचं. ग्रंथ आपल्याला 3 वेळा उचलायचा आहे. एकदा उचलायचा, वर घ्यायचा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणायचं, पुन्हा ठेवायचा, पुन्हा वर घ्यायचा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणायचं, पुन्हा ठेवायचं आणि पुन्हा एकदा घ्यायचा, आपल्या डोक्यावर ठेवायचा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणायचं आणि ग्रंथ खाली ठेवायचा. तर या पद्धतीने ग्रंथ आपल्याला हलवायचा आहे. ग्रंथाला देखील आपल्याला या दिवशी फुलांची हार, फुलांची माळ घालायची, फोटोला सुद्धा हार माळ घालायचे. 3 वेळा ग्रंथ हलवून आपल्याला याची सांगता करायची, उद्यापन करायचं. यानंतर आता आपण नैवेद्य दाखवला तर आता दत्तगुरू महाराज, स्वामी महाराज नैवेद्य ग्रहण करायला येतात, जेवायला येतात. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्या रूममध्ये शांतता ठेवायची आहे. आपण त्या रूममधून अर्धा तास बाजूला जायचं, दुसऱ्या रूममध्ये बसायचं. शक्य झाल्यास तुम्ही नामस्मरण करू शकतात. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ हे तुम्ही नामस्मरण करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य आपल्याला अर्ध्या तासाने ते ताट तुम्ही झाकून ठेवायचं आहे. यानंतर तुम्हाला ज्यांना जेवायला बोलवायचं असेल त्यांना तुम्ही जेवायला बोलवायचं आहे. तुम्ही एखादं जोडपं जेवायला बोलवू शकता, ब्राह्मणाची जोडी बोलवू शकता, तुम्ही जेवायला त्यांना बोलवू शकतात. उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मणाला एखादं जोडपं जीव घालण्याला अतिशय महत्त्व आहे. शक्य झाल्यास तुम्ही जोडपं जीव घाला. जर का एखाद्या ब्राह्मणाची जोडी जेवायला मिळत नसेल तर तुम्ही त्यांच्या नावाने शिदा बाजूला ठेवा. ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेस शिदा बाजूला काढून ठेवा आणि हा शिदानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही स्वामी महाराजांच्या मंदिरात, दत्तगुरूंच्या मंदिरात किंवा एखाद्या देवीच्या मंदिरात तुम्हाला हा शिदा नेऊन द्यायचा आहे. किंवा ब्राह्मण काकांचं घर तुम्हाला जवळ माहिती असेल त्यांच्या घरी तुम्ही हा शिदा नेऊन देऊ शकतात. 2 टायमाचं किंवा एका टायमाचं 4 ते 5 लोक जेवण करतील एवढा शिदा आपल्याला नेऊन द्यायचा आहे. शिदामध्ये काय द्यायचं तर बघा, गव्हाचं पीठ द्यायचं, तांदूळ, तेल द्यायचं आहे, गूळ द्यायचा आहे. स्वयंपाकाला लागतं तेलपुडा, गहू, डाळ, गूळ, हरभराची डाळ अशी शिदा आपल्याला त्या वस्तू द्यायच्या आहेत, नेऊन द्यायच्या. त्यानंतर तुमची इच्छानुसार तुम्हाला जेवढ्या लोकांना जेवायला बोलवायचं असेल तुम्ही बोलवू शकता. मुलं बोलवा, मोठे माणसं बोलवा, जे तुम्हाला करायचं आहे तुमच्या पद्धतीने तसं तुम्ही जेवण करू शकतात. जो पारायण करणार आहे त्यांनी पूजेपुढचा नैवेद्य घ्यायचा आहे आणि बाकीचे जे नैवेद्य आहे ते घरातील इतर व्यक्तींनी खायचे आहेत. जर का घरात खाणारे कोणी नसेल तर मग तुम्ही तो नैवेद्य देवीपुढचा नैवेद्य तुम्ही गायला खाऊ घातला तरी पण चालतो. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे. यानंतर बघा, आपण जी पूजा मांडणी केलेली आहे ही पूजा मांडणी संपूर्ण दिवसभर आपल्याला अशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी ही पूजा मांडणी सकाळी उचलायची आहे. पूजा मांडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने उचलायची आहे. सर्वात प्रथम जो ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्याला व्यवस्थित झाकायचा आहे. जिथे शिवत होणार नाही, मासिक धर्मामध्ये कोणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा आहे. या ग्रंथाला 5वा वेद मानला जातो. तर हा ग्रंथ अतिशय पवित्र आहे, त्यामुळे तो ठेवताना अशा ठिकाणी वर ठेवा की जिथे कोणाची सावली पडणार नाही, हात लागणार नाही. त्यानंतर बाकीची जी पूजा आहे ती पूजा तुम्ही काही मूर्ती, गणपती बाप्पांची मूर्ती असेल, स्वामी महाराजांची मूर्ती असेल ती तुम्ही देवघरामध्ये ठेवून द्या. जो कलश मांडलेला आहे या कलशात आपण पाणी अतिशय पवित्र झालेलं असतं ते पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे. आणि 7 दिवसाची जी काही पूजा पारायण आहे
ग्रंथ, वेद, मंत्र पठण केलेलं पाणी आहे. त्यामुळे हे पाणी तीर्थ अगोदर घरातील सर्वांच्या अंगावरती टाकायचं, शिंपडायचं. त्यानंतर घरात सर्वत्र शिंपडायचं आहे. शिल्लक राहिलेलं पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्या पण झाडाला घालू शकतात. जो तुम्ही नारळ ठेवलेला आहे तो तुम्ही फोडून खाल्ला तरी पण चालतं. आणि एक लाल कपडा घ्या, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवला. तांदूळ आणि नारळ ठेवून तुम्ही ती गाठ बांधायची आहे आणि आपल्या घराच्या बाहेर वरती बांधायचं आहे. अगोदरचा जो नारळ आहे तो पाण्यामध्ये विसर्जन करा आणि हा नारळ तुम्ही वरती बांधा. जी पानं आहेत ते निर्माल्यामध्ये टाका. आणि जी सुपारी आणि नाणं ठेवलेलं आहे ते तुम्ही पुढच्या पूजेसाठी वापरू शकतात. जे तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला टाकू शकतात किंवा तुम्ही त्याचा गोड पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता किंवा गाईला खाऊ घाला. स्वामींचा फोटो असेल, दत्तगुरूंचा फोटो असेल तर तुमच्या देवघरामध्ये ठेवा. तुम्ही पानं फुलं अर्पण केलेली आहेत ती तुम्हाला निर्माल्यात टाकायची आहेत. एखाद्या झाडात, कुंडीत खड्डा करून तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या पारायणाचं उद्यापन करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. जास्तीत जास्त नवीन सेवेकरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.